अतिथी मान्यवरांना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय मी राहुल राठोड। या श्री विठ्ठलाई देवी चषक 2025च्या महासंग्रामामध्ये आज शेवटचा दिवस, आजचा हा अखेरचा दिवस। काल उद्घाटन सोहळा संपन्न झाला। कालच्या दिवसामध्ये अनेक तारे सितारे रंगले, परंतु विठ्ठलाई स्पोर्ट्स कडबे या टीमने खूप चांगला परफॉर्म केलाय आणि तब्बल सेमीफायनलमध्ये तो दाखल झालाय। अजय, तुझं देखील स्वागत आहे या क्रीडानगरीमध्ये। छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आपण पाहताय, घेऊन जातोय या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी, या स्पर्धेच्या अखेरच्या दिवसाच्या सेकंड मॅच कडे। पावनाई स्पोर्ट्स विरळे एका बाजूला, सूरज पाटील आणि त्यांच्याबरोबर मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी या तालुक्याचा दादा संघ, या तालुक्याचा हिरो, या तालुक्याचा सर्वात मोठा संघ म्हणून गणला जाणारा हे दोन बॅटल एकामेकांच्या विरोधामध्ये आपण पाहताय। एका बाजूला सूरज पाटील, विकास शिर्के, एका बाजूला असेल स्वप्नील असेल, त्याचबरोबर दीपक लाड असेल, पिंटू पाटील असेल। अनेक तारे सितारे यावेळेला रंगताना दिसेल। विकास शिर्के, आणखीन एक धमाका या तालुक्याचा ठाण्या वाघ इन ऍक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। लेट्स प्ले। बॉलिंग ट्रॅक वरती पहिले षटक हाताळण्यासाठी उमेश, आणखीन एक सितारा, आणखीन एक वेगवान गोलंदाज उमेश। पॉवर प्लेचं पहिले षटक हाताळण्यासाठी वेगवान गोलंदाज उमेश, या गोलंदाजाला प्राधान्य दिले जाते। ओव्हर नंबर पहिलं, पॉवर प्लेचं पहिलं, स्वतःचं पहिलं आणि संघाचं पहिलं। उमेश, चला पंच परमेश्वर, प्रत्येक ओव्हरला 5 मिनिटांचा कालावधी असेल याची दक्षता घ्या। उमेश, सूरज पाटील अँड आर्मी याची दखल घ्या। लेट्स प्ले। ग्रीन सिग्नल ओपन झालाय। पहिला बॉल उमेश, पहिला बॉल संदीप, पहा पहिला बॉल पायाचा वेध घेतलाय। मोठा फटका मारण्याचा अजिबात मानस घेत नाहीये। पहिला बॉलला पंच पहा लेग बायचा इशारा करतायत। टीमच्या खात्यामध्ये ही 22 रन ऍड होते। सचिन पाटील हाही असेल। पहिला बॉल सन्मान दिला याही गोलंदाजाने। वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर आपल्या तालुक्यामध्ये इम्प्रेस केलाय। यावेळेला फटका बसलाय की काय? बॉल झाला बाकूट पॉइंटला, कप पॉइंट म्हणून पुन्हा सिंगल मिळते। सिंगल स्वप्नीलच्या खात्यामध्ये सिंगल आढळते। सिंगल बरोबर टीमची धावसंख्या पुढे जाते। टीमची धावसंख्या 2 या आकड्यावरती। स्वप्नीलचं खातं ओपन झालंय। धाबांचा श्री गणेशा होतोय। मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी या टीमची धावसंख्या 2 या आकड्यावरती। शाहूवाडी तालुक्याचा दादा संघ म्हणून गणला जाणारा हा संघ सध्या इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल। 2 धाबा धाव फलकावरती। यावेळेला पहा पुन्हा एकदा सॉफ्ट हँडेड ढकललाय। समजदारीचं क्रिकेट, कॅल्क्युलेटेड क्रिकेट। पहा संदीपला माहितीये कुठल्या बॉलला सन्मान द्यायचंय। मित्रांनो, मोठ्या खेळाडूची खासियत आहे चांगल्या बॉलला सन्मान द्या। संदीप वलंगडे अनेक मॅन ऑफ द सिरीजचं किताब आपल्या नावी केलाय। संदीप वलांगडे अनेक मॅन ऑफ द सिरीज, अनेक बक्षिसाचा मानकरी हा खेळाडू ठरलाय, आपल्या नावी केलाय। शाहूवाडी तालुक्यातील सर्वात जास्त किताब घेणारा खेळाडू, मागचे 2 हंगाम अक्षरशः गाजवलाय। यावेळेला फटका बसलाय, बाटची कडा, आणखीन एक विकेटचं बटन। पहिला धक्का बसलाय। स्वप्नील शिर्के गॉन गॉन गॉन। पहिल्या विकेटचं बटन, फलंदाज बाद। पहिला धक्का बसलाय, पहिला मासा जाळ्याला अडकलाय। स्वप्नीलला परतावं लागेल। स्वप्न स्वतःवरती नाराज झालाय। आता नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय। आणखीन एक सितारा, आणखीन एक शाहूवाडी तालुक्याचा सर्वात वेगवान सितारा। शाहूवाडी तालुक्याचा ज्या खेळाडूने खऱ्या अर्थाने विकास केलाय त्याचं नाव विकास शिर्के मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। इम्प्रेस केला या खेळाडूने। वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर, सर्वात मोठा ऑलराऊंडर शाहूवाडी तालुक्याचा, सर्वात मोठा, ज्याने बॉलिंग बॅटिंग मध्ये अनेक प्रकारचे
कारनामे आपल्या नावी केलाय. सध्या मैदानामध्ये दाखल होतोय इन ऍक्शन मध्ये विकास शिर्के, वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर, सर्वात मोठा ऑलराऊंडर. इथे पहा चांगला बॉल, परंतु उमेशचं मी कौतुक करेल, क्या बात आहे, काय गोलंदाजी करतोय, सध्या टिचून करतोय, अप्रतिम गोलंदाजी. अवे फ्रॉम द बॉडी वाईड वर टाकण्याचा प्रयत्न, वेगवान बॉल, चांगल्या बॉलची स्पिचिंग होते. बॉल अगदी पडल्यानंतर विकेट किपरचा वेध घेतलाय. चांगल्या बॉलची स्पिचिंग होते, चांगल्या बॉलची सांगता होती. यावेळेला उडवलाय खबरला, परंतु फटका बसलाय. परंतु क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक आणि प्रेक्षक बनेल क्षेत्ररक्षक. बॉल आवाक्या बाहेर, येतोय षटकार. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. उमेशने खर्च केला फक्त 9 धावा, षटकार खाल्लाय, तरी देखील एक मासा आपल्या नावी केलाय. पहिल्या ओव्हर मध्ये 9 धावा त्याने खर्च केल्या आणि एक अमूल्य विकेट त्याने आपल्या नावी केलाय. सेकंड ओव्हर मध्ये पुन्हा परिवर्तन झाले. सूरज पाटील आला, टीमचा संघनायक, टीमचा करता धरता. टीमला ज्या खऱ्या अर्थाने ज्या खेळाडूने या पावनाई स्पोर्ट्स वेळेला एकत्रितपणे आणण्याचं काम ज्या खेळाडूने केलाय, लहान मुलांना घडवण्यामागे खऱ्या अर्थाने यशाचा वाटा राहिलाय, तोच खेळाडू सूरज पाटील ऑन मार्क. सेकंड ओव्हर मध्ये आलाय. स्ट्राईक इनला संदीप वलांगडे, आणखीन एक सितारा. या वेळेला पहा एक बिग बॅटल, एक शेर तर एका बाजूला सव्वा शेर. ही लढाई, हे मैदानामध्ये हे कॉन्टेस्ट आपण पाहत आहे, हे कॉम्बिनेशन आपण सध्या पाहत आहे. इथे पहा चांगला बॉल आहे, खोलबटप्याचा बॉल, अक्षरशः सन्मान दिलाय. पहा संदीप पाटील, संदीप वलांगडेचं मी कौतुक करेल, चांगल्या बॉलला कशा रीतीने सन्मान दिलाय. मित्रांनो, मी सातत्याने उल्लेख करतो, कॅमेरामध्ये लेन्स आणि क्रिकेटमध्ये सेन्स असणं गरजेचं आहे. मोठ्या खेळाडूंची खासियत आहे मित्रांनो, एखादे चांगले बॉल आहे सिंगल डबल रोटेट करायला शिका. हे चांगलं क्रिकेट आपण पाहत आहे, चांगलं क्रिकेट आपण क्रीडांगणावरती आपण पाहताय. एकच रन मिळते. बॉलर पुन्हा तयार, सूरज पाटील. हॉप ट्रॅकर बॉल आहे, परंतु फटका उडवलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, विकास शिर्केच्या बॉट मधून आणखीन एक धमाका. बॉल सीमा पार, आलाय षटकार. सहा धावा, आक्रमण केलाय. काय फटका खेळलाय, अगदी रडार मध्ये होता. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, अगदी स्लॉट मध्ये होता, त्या बॉलला फेकून दिलाय. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक खेळलाय. विकास शिर्के, वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर, 6 बॉल मध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नावी केलाय या बॅटरने. यावेळेला हेलिकॉप्टर उडवलाय, परंतु स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळलाय. एक टप्पा घेत, बॉल सीमा पार, धाबा मिळताय 4, आलाय चौकार. स्ट्रेट खेळलाय, अगदी सीमारेषेच्या पलीकडे. काय फटका खेचलाय, बॉल आणि बॅटच्या अगदी रडार मध्ये होता. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक खेळलाय. चौकाराबरोबर टीमची धावसंख्या इथेही पुढे जाते. धावफलकावरती धावा लागलेल्या आहेत सध्या 22 या आकड्यावरती. 22 धावा धावफलकावरती. इथे पहा पुन्हा एकदा चांगला बॉल, गोलबट टप्प्याचा बॉल आहे, त्या बॉलला सन्मान दिलाय सूरज. एकवीस झालेले आहेत, माफ करा, धावफलकावरती धावा 21 झालेल्या आहेत. पहिल्या ओव्हर मध्ये 9 धावा आल्या होत्या. आमच्या स्कोरबोर्ड कडून थोडी चूक होते, त्यामुळे दिलगिरी व्यक्त करतोय. 21 धावा धावफलकावरती आहे. यावेळेला पहा लो फुलटॉस बॉल आहे,
अलॉंग द ग्रास बॉल झालाय मिड विकेटला, फिल्डिंग चांगली होती त्यामुळे सिंगल पुन्हा कंप्लीट होते. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 22 या आकड्यावरती, 22 धावा. त्याचबरोबर थोड्याच वेळामध्ये सन्माननीय आदरणीय अजितदादा पाटील यांचेही आगमन या स्पर्धेमध्ये होणार आहे. अजित पाटील पैलवान अजितजी पाटील यांचेही आगमन या स्पर्धेमध्ये होणार आहे. थोड्याच वेळामध्ये आपण त्यांची उपस्थिती आपण इथे पाहत आहे. 22 धावा. यावेळेला फटका चांगला आहे. कार्पेटच्या साह्याने लॉंग ऑफला खेळला आहे. फिल्डर येणार, बॉल पकडेल, फेकेल, मी ते सिंगल. सिंगल बरोबर ओव्हरची होते समाप्ती. पहा 2 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 23 या आकड्यावरती 23 धावा. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. यस सर बोला ना. टाइमर यस सूरज टाइमर सुरू आहे. सूरज पाटील वेळ फार घेताय तुम्ही. चला 9 मिनिटं झालेले आहेत. पंच 2 ओव्हर मध्ये त्याने 9 मिनिटं खर्च केलेले आहेत. हलकी वादक मित्र येस तुम्हाला आम्ही संधी देऊ. थोडस तुम्ही ब्रेक घ्या. सूरज पाटील वे फार घेत आहे. पावनाई स्पोर्ट्स विरळे संघ 2 ओव्हर मध्ये तुम्ही 9 मिनिटं खर्च केलेले आहे. सध्या तरी चांगल्या वेळेमध्ये तुमचं 2 स्पेल तुम्ही हाताळलेले आहेत. ओव्हर नंबर 3 मध्ये पुन्हा परिवर्तन झालंय. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी शेखर आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये. आणि विकेटचं बटन धाव घ्यायची नव्हती की काय. अति घाई संकटामध्ये नाही आणि मोठा माझा जाळ्याला अडकलाय. आणखीन एक विकेटचं बटन. विकास गॉन फलंदाज बाद. येस शूज घालण्याचं कारण मित्रांनो आयोजकांची परवानगी घेतलेली आहे. काही महत्त्वपूर्ण कारण असतात. त्या कारणांचं आपण पाहू शकाल. आपण पाहू शकाल शेखर ओव्हर नंबर 3 मध्ये त्याला आपण पाहताय परवानगी घेतल्यानंतर तो गोलंदाजीमध्ये त्याला आणण्यात आलाय आणि तो सध्या तुम्ही पाहताय. यावेळेला पुन्हा सॉफ्टहँडने ढकललाय परंतु मिडॉनला प्रोटेक्शन आहे. पुन्हा एकदा कॉलिंग चुकलंय. विशाल पाटील आलाय मैदानामध्ये. क्रिकेटमध्ये छोट्या छोट्या चुका काही करून जात आहे परंतु संदीप सारख्या बलाढ्यवान खेळाडूला आतापर्यंत तरी थांबून ठेवलाय. एक बलाढ्यवान खेळाडू त्या खेळाडूला जवळपास थांबवण्यामध्ये यश मिळालंय. इतका मोठा धाकड फलंदाज त्या फलंदाजाला थांबवण्यामध्ये यश मिळालंय. पावनाई स्पोर्ट्स वेळे या टीमला. हाफ ट्रॅकर बॉल आहे. त्या बॉलला हुक केलाय आणि 6 धावा बुक केलाय. बॉल मिड विकेट फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. विकास काही महत्वाचे नियम आम्ही तुमच्यापर्यंत पुन्हा पोहोचवण्याचं काम करेन. 6 धावा आलेल्या आहेत. 6 धावाने टीमची धावसंख्या पुढे जाते. 29 आकड्यावरती 29 धावा. 29 धावा धाव फलकावरती. ओव्हर नंबर 3 सध्या सुरू आहे. टीमची धावसंख्या 29 आकड्यावरती. यावेळेला पुन्हा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. फटका बसलाय बॉलच्या खाली.
सूरज आहे परंतु झेल धरतीला दान दिलाय. कॅचेस विन द मॅचेस. कॅच ड्रॉप झेल धरतीला दान दिलाय आणि 2 धावा मिळत आहे. 2 धावा बरोबर टीमची धावसंख्या पुन्हा एकदा 31 या आकड्यावरती. 31 धावा. 31 धावा धाव फलकावरती. ओव्हर नंबर 3 सध्या सुरू आहे. टीमची धावसंख्या 31 या आकड्यावरती. बॉलर तयार. यावेळेला लो फुलटोस बॉल आहे परंतु बॉलला कार्पेटच्या साह्याने मिड विकेटला उडवलाय. फिल्डिंग चांगली होते. फक्त मिळेल सिंगल. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 32 या आकड्यावरती. 32 धावा. 4 बॉलचा खेळ संपलाय. आता स्ट्राइक एंडला विशाल पाटील. 5 बॉल झालेत सर. 32 धाव फलकावरती धावा. बत्तीस धावा. यावेळेला लो फुलटोस बॉल आहे. बॉल चाललाय मिड विकेटला. गॅप मधून बॉल सीमा पार. धावा मिळत आहे 4. आलाय चौकार. चौकाराबरोबर ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी 2 विकेटचं नुकसान झाले. टीमची धावसंख्या 36 या आकड्यावरती. 36 धावा. छत्तीस धावा. पहा नो बॉल ची सांगता होते. बीमर बॉल पहिलाच बॉल आणि बीमर पद्धतीचा. त्या बीमर बॉलला अगदी दंडित केलाय. नो +1 पहिल्या बॉल वरती दंडित केलाय. फ्रीट आहे सर. यस पुढचा बॉल आहे फ्रीट. उघडा डोळे पहा नीट. पुढचा बॉल असेल फ्रीट. स्पर्धा आहे सुपर हिट. यावेळेला स्विंग अँड मिस. चेंज ऑफ द पेस. विशालला चकून गेलाय. बॉलनं विकेट किपरचा वेध घेतलाय. चांगल्या बॉलची पिचिंग होती. बॉल गतीने बीट केलाय. इथे देखील चांगला बॉल. बॅटची कडा घेतल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये. कॉट बिहाइंड. आणखीन एक विकेटचं बथन. विशाल पाटील बॅक टू डग आउट. फलंदाज बाद. चला याच्यानंतरची मॅच वीरवाडी. चला वीरवाडी वॉरियर्स करुंगळे आणि नवलाई स्पोर्ट्स रेटरे वारणा. चला इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होणार. अजय पाटील इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होईल याची दक्षता तुम्हीही घ्या. आणि वीरवाडी स्पोर्ट्स करुंगळे टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे याची दक्षता तुम्हीही घ्या. सन्माननीय आदरणीय नारायणजी वारण साहेब हे इथे उपस्थित आहे. त्यांच्या शुभ हस्ते या नेक्स्ट मॅचचा टॉस आपण इथे करणार आहोत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी होईल याची दक्षता तुम्हीही घ्या. सूरज आलाय नवीन बॅटर मैदानामध्ये. सूरज आल्याला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मिड विकेटला चाललाय. फक्त आणि फक्त सिंगल मिळते. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या पुन्हा पुढे जाते. 39 आकड्यावरती. 39 धावा धाव फलकावरती. या वेळेला कव्हरला उडवलाय. एक टप्पा घेत बॉल कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार आलाय संदीप वलांगडेच्या माठ मधून. बॉल सीमा पार. धावा मिळत आहे 4. 4 धावांच्या बरोबर टीमची धावसंख्या पुढे जाते. धावफलकावरती आपण धावा पाहताय. 43 धावा. 43. 4 बॉलचा खेळ संपलाय. 43 धावा धावफलकावरती असताना इथे पाहू शकाल पुन्हा एकदा खरा बॉल आहे. बॉल झालाय लॉंग स्टॉप रिझनला. शॉट दरम्यानला क्लिअर केलाय. बॉल सीमा पार. 4 धावा मिळत आहे.
पंच बाट कड आहे की वाईज आहे? बाटची कडा. यस, संदीपच्या खात्यामध्ये याही 4 धाबा ऍड होत आहे. बाटची कडा घेतल्यानंतर नशिबाशी मिळाली 7 आणि बॉल सीमा पार. शेवटचा बॉल 47 धाबा या इनिंग मधला अखेरचा बॉल. शेवटचा बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मी ते सिंगल बरोबर पहिला डाव इथे संपलाय. पहिला डाव संपल्यानंतर मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी या टीमने बनवलेला आहे 48 आणि तुम्हाला धावा बनवायच्या 49. येणारे 24 बॉल आणि 49 धावांचा पहाडला करायचा आहे. त्यासाठी इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस इथे होणार आहे. आपण पाहू शकाल वीरवाडी वॉरियर्स करुंगळे आणि नवलाई स्पोर्ट्स रेड्रेवारणा सन्माननीय आदरणीय नारायणजी वारंग साहेब, आपण या आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस. चला, अजय पाटील आणि त्यांच्या बरोबर वीरवाडी स्पोर्ट्स करुंगळे टीमचे कॅप्टन आपणही इथे उपस्थित या. आपण इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस इथे करणार आहोत. एक बलाढ्यबाण सामना, आणखीन एक फ्रेश मॅच आपण तुमच्या भेटीला आम्ही घेऊन आलेलो आहोत. चला विकास, स्वप्नील, वेग कुठेही न घेता तुम्ही लगेच फिल्डिंग लावून घ्या आणि सामना लगेच सुरू करा. चला पिंटू दादा, सचिन दादा, तुम्हाला 5 मिनिटांचा कालावधी तुम्हालाही असेल. सचिन पाटील मला वाटते इनॅक्शन मध्ये आहे की नाही? येस, शाहूवाडी तालुक्यामधील मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी टीमचा आधारस्तंभ, आपण त्यालाही इनॅक्शन मध्ये सातत्याने पाहत असतो. चला टॉस आपण करणार आहोत. सन्माननीय आदरणीय नारायणजी वारंग साहेब, आपण या. आणि टॉस आपण इथे करणार आहोत. एक आणखीन एक फ्रेश मॅच. कॅप्टन दोन्ही आहे ना? वीरवाडीचा कॅप्टन नाही आला का? चला वीरवाडी टीमचे कॅप्टन, वीरवाडी अन्यथा पॅनलाइज केले जाणार. वीरवाडी टीमचे कॅप्टन, अन्यथा तुम्हाला पेनल्टी सामोरे जावे लागेल. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होईल. वीरवाडी टीम, वीरवाडी संघ लगेच या. इनिंग ब्रेक मध्ये तुम्हाला मी सातत्याने कॉल करतोय, अन्यथा पॅनलाइज तुम्हाला केलं जाणार, याची दक्षता घ्या. चला स्वप्नील, संदीप दादा, वे कुठेही न घेता लगेच बिल्डिंग लावून घ्या. आम्ही टॉस इथे करतोय. चला वीरवाडी टीम कॉल करेल. नारायणजी वारंग साहेब यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस इथे होतोय. हेड इज अ कॉल आणि हेड झालाय. वीरवाडी संघ, टॉस तुम्ही पहिल्यांदा जिंकलाय. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा काय करायचंय? फिल्डिंग येणार पहिले. फिल्डिंग करायची आहे. कितीपर्यंत थांबवाल? रेड्रेवारणा मला वाटतं सध्या इन ऍक्शन मध्ये आहे, खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. त्या टीम बरोबर काही गेम प्लॅन असेल किंवा कितीपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न कराल? 40 ते 45 पर्यंत आम्ही थांबवलं त्यांना. आणि ही संपूर्ण स्पर्धा खेळत असताना कशा रीतीने तुम्ही अनुभवत आहे आणि पहिलीच मॅच घेताय, कशी वाटली हे आयोजन आणि कशा रीतीने अनुभवलाय? प्रशांत पाटीलचं खरंच कौतुक करायला पाहिजे. चांगलं असं नियोजन केलेलं आहे त्यांनी. शुभेच्छा आहे. जय दादा, मी तुमच्यापर्यंत येतो. पहिल्यांदा बॅटिंग करायची, खूप चांगला संघ तुमचा गणला जातो या संपूर्ण शाहूवाडी तालुक्यामध्ये. ॲज अ कॅप्टन, ॲज अ आयकॉन तू घेतोस, कशा रीतीने अनुभवतोय आणि पहिल्यांदा किती रन बनवणार? बॅटिंग करताना आम्ही जो 60-70 रनाचा स्कोअर करण्याचा प्रयत्न करू. आज आमच्यामध्ये नवीन जे प्लेयर आहेत तर त्यांना चान्स देण्याचा प्रयत्न करू आज. यस, नवीन खेळाडूंना तुम्ही चान्स देणार. परंतु ही स्पर्धा ओव्हरऑल ही क्रीडा स्पर्धा खेळत असताना कशी वाटली आणि प्रशांत पाटीलचं हे नियोजन कशा रीतीने अनुभवत आहे? प्रशांत पाटीलचं नेहमीच नियोजन हे खूप चांगलं असतं आणि त्याची टुर्नामेंट खेळण्यासाठी प्रत्येक शाहूवाडीतला प्लेयर किंवा बाहेरचे पण असोसिएशन खूप उत्सुक असतात की प्रशांत पाटीलची ऑर्गनायझर कधी म्हणजे ऑर्गनाईज करतो आणि कधी आम्ही खेळतोय. तर खूप चांगलं नियोजन आहे प्रशांतला आणि काल जिंकल्याबद्दल त्याचं मनपूर्वक अभिनंदन. चला धन्यवाद, शुभेच्छा आहे. दोन्ही टीम, विश ऑल द बेस्ट फॉर बोथ ऑफ यू. दोन्ही टीमला आम्ही देऊया शुभेच्छा. टॉस नुकताच इथे झालाय, टॉस जिंकलाय वीरवाडी टीमचे कॅप्टननं आणि पहिल्यांदा आम्ही बॉलिंग करू असा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलाय. कुठेही जाऊ नका. आपण पाहताय उमसाई MTCच्या माध्यमातून अक्षय म्हात्रे आणि कुणाल म्हात्रे यांची टेक्निकल टीम माझ्याही बरोबर जुडलेली आहे. टॉस नुकताच झालाय. जाऊया या मॅचची पूर्ण कहाणी ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद.
पहिला बॉल कट गेलाय. सूरज पाटील आणखीन एक धडाका, एक बलाढ्यवान खेळाडू. सूरज पाटील मध्ये खूप ताकद आहे. या सूरजकडे खूप मेहनत आहे. या खेळाडूने अनेक खेळाडूंना घडवण्यामागे यशाचा वाटा राहिलाय. पहिल्या बॉलवरती स्वागत. सूरज पाटीलच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. 49 धावांचा डोंगर उभा राहायचा आहे. ज्यावेळेला पहा सॉफ्टने ढकललाय. मिडॉनला बॉल चाललाय. मिडॉनला चालल्यानंतर विशाल त्या खाली आलाय. एकच रन मिळते, सिंगल मिळते. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 5 या आकड्यावरती. 5 धावा. मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी आणि भावना स्पोर्ट्स विरळे या टीम बरोबर चाललेलं हे युद्ध, या त्यांच्या बरोबर चाललेलं हे रणांगणामध्ये आपण पाहू शकाल. हे क्रीडा स्पर्धा आपण सध्या पाहत आहे. यावेळेला चांगला बॉल पाहू शकाल. अवे फ्रॉम द बॉडी गतीने बीट केलाय. चांगल्या बॉलची पिचिंग होती. पडल्यानंतर बॉलनं विकेट किपरचा वेध चांगल्या रीतीने घेतलाय. चांगल्या बॉलची सांगता होती. 5 धावा धावफलकावरती. स्वप्नीलला आपण पाहता 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. ज्यावेळेला पुन्हा एकदा आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक विकेट किपरचा वेध घेतलाय. स्वप्नील शिर्केने कमबॅक केलाय. चौकार काढल्यानंतर कशा रीतीने कमबॅक करावं हे चांगलं माहिती आहे त्या खेळाडूला. सुनीलला थांबवण्यामध्ये यश मिळालं. यावेळेला फटका बसलाय. बॉल झालाय पुन्हा एकदा मिडॉनला. सिंगल मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. सिंगल वरच तुम्हाला समाधान मानावं लागेल. सिंगलच्या बरोबर टीमची धावसंख्या पुढे जाते 6 या आकड्यावरती. 6 धावा धावफलकावरती. 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. 6 धावा सध्या स्कोर कार्ड वरती आपण पाहत आहे. इथे पुन्हा एकदा हलक्या हाताने ढकललाय. बॉल झालाय कव्हर पॉइंटला. पुन्हा सिंगल मिळते. सिंगल बरोबर पुन्हा एकदा टीमच्या खात्यामध्ये पुन्हा ऍड होते 7 या आकड्यावरती. 7 धावा. स्वप्नील शिर्केचा अप्रतिम स्पेल हाताळलाय. पहिल्या बॉलला चौकार खाल्ल्यानंतर कमबॅक केलाय. ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 7 या आकड्यावरती. 7 धावा धावफलकावरती. 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. एकूण 50 धावांचं डोंगर उभा राहायचं आहे. 7 धावा सध्या आपण पाहत आहे. सेकंड ओव्हर मध्ये पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती संदीप आलाय. ओव्हर नंबर 2 हाताळण्यासाठी संदीप भलांगडे. आणखीन एक तेज तरार गोलंदाज. सात धावा धावफलकावरती. चला फास्ट खेळा. यावेळेला स्विंग अँड मिस. कट केलाय. अपर कट केलाय. बॉल झालाय कव्हर पॉइंटला. थ्रू द पॉइंट खेळलाय. बॉल सीमा रेषाकडे, परंतु फिल्डिंग चांगली होते. बॉल पकडण्यामध्ये यश मिळालाय. या बॉल वरती पाहता पाहता दोन्ही धावा कन्वर्ट होत आहे. दोन धावा मिळत आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फटका चांगला खेळलाय. बॉल कव्हर पॉइंटला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहू शकाल दुसरी धाव चोरण्याच्या नादामध्ये सूरज पाटीलला परतीचा प्रवास करावा लागेल. आणखीन एक विकेटचं पतन. सूरज पाटील गॉन गॉन. फलंदाज बाद.
10 धावा धावफलकावरती आहे. 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. 49 धावा बनवायच्या आहे. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावरती. इथे पुन्हा एकदा चांगला बॉल, चेंज ऑफ द पेस, पुन्हा कटरचा वापर झाला. या वेळेला या गोलंदाजाने आपल्या फिरकीच्या जादूगोर, आपल्या फिरकीच्या बोटावरती अनेकांना घाम फोडलाय. या खेळाडूंना अनेक मोठ्या मोठ्या फलंदाजाला अक्षरशः पाणी पाजलाय. काय गोलंदाजी होती. यावेळेला पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, याही वेळेला रन मिळणार नाही. पंधरा धावा झालेल्या आहेत. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. आता 12 मध्ये तुम्हाला करायचे आहेत 34. जिंकण्यासाठी 12 बॉल आणि 34 धावांचं इक्वेशन आहे. मॅच अजूनही ऑन आहे. जवळपास 17.00 ची सरासरी. 12 बॉल 34 धावांची आवश्यकता. जिंकण्यासाठी 12 बॉल आणि 34 करायचे आहेत. काय होणार, काय बिघडणार. 12 बॉल आणि 34 धावा. विकास शिर्के आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये. 12 बॉल आणि 34 वाचवण्यासाठी. स्ट्राईक इनला उमेश. इथे पहिला बॉल, चांगला बॉल आहे. अगदी गुडलेन स्पॉट वरून विकेट किपरचा वेध घेतलाय. चांगल्या बॉलची पिचिंग होती. आता करामध्ये करायच्या 34. 11 बॉल 34 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला हाफ ट्रॅकर बॉल आहे. त्या बॉलला हुक केलाय. फाईन लेगला 6 धावा बुक केलाय. बॉल सीमा पार. उमेशच्या बाट मधून धमाका आलाय. षटकार. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक खेळलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. 6 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होत आहे. आता धावा बनवायच्या तुम्हाला. 10 बॉल आणि 28. जिंकण्यासाठी 10 मध्ये करायचे आहे 28. यावेळेला पुन्हा फटका चांगला आहे. गॅप मध्ये बॉल चाललाय. त्या खाली फिल्डर आहे तोही, परंतु पायावरती बॉल आदळलाय. पाहता पाहता दोन्ही धावा कन्वर्ट. 2 धावा बरोबर टीमची धावसंख्या इथेही वाढते. 23 आकड्यावरती. 23 धावा. 9 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता. आता 9 बॉल आणि 26 धावा तुम्हाला बनवायच्या आहे. काय होणार, काय बिघडणार. जिंकण्यासाठी 9 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता. यावेळेला आणखीन एक तडाखा दिलाय. बॉल चाललाय त्या खाली फिल्डर, परंतु पाहू शकाल कॅच ड्रॉप. झेल धरतीला धान दिलाय आणि पाहता पाहता बॉल सीमा रेषा पार. आलाय चौकार. काय फटका खेचलाय. कॅच ड्रॉप. कॅच छूटा. बॉलर का दिल टूटा. कहाणी में ट्विस्ट. सामन्यामध्ये पुनरावृत्ती.
सामन्यामध्ये पुनरागमन निर्माण झालंय. 8 बॉल आणि धावा करायची आहे 22 धावांची आवश्यकता. 8 बॉल आणि 22 करायचे आहेत. काय होणार, काय बिघडणार? सामना चुरशीचा झालाय. दीपकजी वारंग यांचंही इथे आगमन झालंय. दीपक दादा तुझंही स्वागत आहे या विठ्ठलाई देवी स्पोर्ट्स कडवीमध्ये. ज्यावेळेला पुन्हा चांगला बॉल भन्नाट वेग धारण केलाय. बंदुकीची गोळी कशी वेगानं निघते, अगदी वेगानं निघालाय. बॉल गतीने बीट केलाय. 7 मध्ये करायच्या 22 माफ करा, 7 बॉल आणि 22 करायच्या. मॅच अजूनही ऑन आहे, सामना अजूनही ऑन आहे. क्रिकेटमध्ये कुठलाही टार्गेट विजयाची गॅरंटी देत नाही. 7 बॉल आणि 22 करायच्या आहेत. यावेळेला पुन्हा चांगला बॉल अवे फ्रॉम द बॉडी, वाईड वर टाकण्याचा प्रयत्न. येस पंच, दोन्ही खेळाडूने मला वाटते पॉपिंग क्रीज सुरक्षित सोडली नव्हती, त्यामुळे आउट घोषित केलं जाणार नाही. रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅटर बाद होणार नाही. पंच बाद झालाय का बॅट्समॅन? येस, आउट घोषित केलं जाणार नाही. डॉट बॉलची सांगता होते. आता 6 मध्ये करायच्या 22, जिंकण्यासाठी 6 बॉल आणि 22. सहा मध्ये करायच्या 22. सूरज आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये. चला सूरज, थोडं फास्ट गेला. ओव्हर नंबर 4 मध्ये आलाय तो. माझ्या बरोबर ओमकारजी धामणकर, रामवाडीचा हा स्कोर कार्डर माझ्या बरोबर जुडलाय. पहिला बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. इथेही रन मिळणार नाही, रन मिळणार नाही. हे चांगला निर्णय पंचांकडे आपण पाहत आहे. खूप चांगला निर्णय, खूप चांगली पंचांची भूमिका. अप्रतिम पंच आपण सध्या क्रीडांगणावरती पाहत आहे. आता 5 बॉल आणि 22. दीपक दादा मला पण 5 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता. जिंकण्यासाठी 5 बॉल आणि करायचे आहे 22. 5 बॉल 22 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. काय होणार, काय बिघडणार? सामना चुरशीचा झालाय. 5 बॉल 22 धावांची आवश्यकता. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका फसलाय, त्या खाली फिल्डर आणि आणखीन एक विकेटचं पतन. आणखीन एक फलंदाज बाद बाद. चार बॉल आणि 22. 4 बॉल मध्ये 22 करायचे आहेत. इथे देखील चांगला बॉल आहे, चांगल्या बॉलचा आणि आणखीन एक विकेटचं पतन. क्लीन बोल्ड आहे, दांडीगुल. आणखीन एक फलंदाज शेखर गॉन, विकेटचं पतन.
2 बॉल आणि 21 करायचे आहेत. जिंकण्यासाठी 2 बॉल आणि जिंकण्यासाठी तुम्हाला 21 धावांची आवश्यकता आहे. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा सिंगलच मिळते. आता एका बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. इथे पहा दांडेगुल. चला हार्ड लक सूरज पाटील आणि आर्मी. सूरज असेल, उमेश असेल, तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि वेल प्लेड. दीपक लाड, संदीप भलांगडे, विशाल पाटील, विकास शिर्के, पिंटू पाटील, सचिन बॉस, संपूर्ण टीम अभिनंदन. पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला भरपूर